नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी मसाला या यूट्यूब चॅनलवरती। तर इकडे तुम्ही बघू शकता, आज आपण कोळंबी आणली आहेत आणि या कोळंबीची आपल्याला आज रेसिपी बनवायची आहे। तर ही आपण छोटी कोळंबी आणलेली आहेत आणि या कोळंबीचा आपल्याला कोळंबी मसाला बनवायचा आहे आणि ही आहेत मोठी कोळंबी। तर या कोळंबी आपल्याला फ्राय करायच्या आहेत, कोळंबी फ्राय बनवणार आहोत। आता आधी आपल्याला ही कोळंबी साफ करून घ्यायची आहे, तर त्याच्या आधी आपण चुलीवर भात ठेवून घेऊया। तर मागे आपण चुलीवरती भात ठेवलाय, आता कोळंबी साफ करून घेऊया। तर कोळंबीमध्ये ना हा काळा धागा असतो, तो व्यवस्थित काढून घ्यायचा। हा बघा, तर इकडे मोठी कोळंबी साफ करून झाली आहे। आता ही छोटी कोळंबी साफ करून घेऊया। तर मोठी कोळंबी पटकन होतात साफ करून, छोट्या कोळंबीलाच भरपूर वेळ लागतो। तर इकडे आपण सगळी कोळंबी साफ करून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलीत। आता आपण याला सगळे मसाले लावून घेऊया। तर ही इकडे मिरची पावडर, आपण चमचा आणायला विसरलोय, सो हा पानाचा जुगाड केलाय। हळद, गरम मसाला, तर हा आपला घरगुती मसाला आहे। मीठ, आलं लसूण पेस्ट, तर ही मोठी कोळंबी आपल्याला फ्रायसाठी वापरायची आहे आणि ही छोटी कोळंबी आपल्याला कोळंबी मसाल्यासाठी वापरायची आहे। तर हा इकडे लिंबू पिळून घेऊया। तर ही इकडे आपण चिंच घेतली आहे। तर आपल्या कोकणात जास्त करून कोकमाचा वापर होतो, तर आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल ना ते आपण वापरू शकतो। चिंच आहे, कच्ची कैरी आहे, ती सुद्धा आपण वापरू शकतो। तर चिंचेचा आंबटपणा ना कोकमापेक्षा पण छान असतो। तर इकडे आपण 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय, 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, ओली मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली आहे। आता हे सगळं पटकन चिरून घेऊया।
तर कढई तापली आहे, तेल टाकूया. तर इकडे हे खडे मसाले आहेत. लसूण, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, तर इकडे कांदा टोमॅटो चांगला मेल्ट झालाय. आता याच्यामध्ये टाकूया आपण आलं लसूण पेस्ट. तर आता हे इकडे मसाले, हळद, मिरची पावडर, गरम मसाला, तर हे इकडे कोळंबी, तर हे इकडे वाटण आहे. याच्यामध्ये सुकं खोबरं, कांदा, लसूण आणि आलं आहे. तर आता हे पाणी घालूया. तर ही थोडीशी चिंच, तर ही इकडे कोथिंबीर टाकूया. तर ही मग अशी आपण कोळंबी मॅरिनेशन करून ठेवली होती. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया, म्हणजे थोडं क्रिस्पी लागेल नंतर. तर हे इकडे तांदळाचं पीठ आणि रवा आहे. तर याच्यामध्ये आपण त्याला कोटिंग करून फ्राय करून घेऊया. तेल टाकूया. तर आता ही पण सगळी बाकीची फ्राय करून घेऊया.
हा आपला भात आहे, इकडे कोळंबी मसाला आहे, भाकऱ्या भाजल्यात आपण, आणि इकडे कोळंबी फ्राय आहे. हा आपला कोळंबी मसाला, भाकऱ्या, इकडे आपली फ्राय कोळंबी, जेवायला या. मस्तपैकी कोळंबीचं जेवण आहे. कोळंबी मसाला ट्राय करून बघूया. हा इकडे स्वरांश पण आहे. खूपच मस्त झालंय, खूप सुंदर टेस्ट आहे, जबरदस्त एकदम. फ्राय केलेली कोळंबी आहे. कोळंबी पण फ्राय एकदम मस्त झाली, म्हणजे अशी रबरासारखी थोडीशी होते ना चिवट, तशी पण नाही झाली, एकदम सॉफ्ट आहे. टेस्ट तर भारीच आहे. कसं झालं जेवण? काय काय खाल्लं? गुड, छान आहे. तर तांदळाची भाकरी आहे, भात आहे आणि कोळंबी मसाला. अप्रतिम जेवण आहे. आणि हे असं सी फूड इकडे जंगलात खायला भेटतं, खूपच भारी. तर मंडळी, जेवण वगैरे झालंय आता. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू लवकरच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.